नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती। मात्र गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला। आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे। आजपासून 15 जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाडा तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।